जय शिवराय. आजच्या या सविस्तर विश्लेषणात आपण एका अशा विषयावर चर्चा करणार आहोत जो ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची सर्वात मोठी डोकेदुखी आहे. म्हणजे आपले हे जे पाणंद रस्ते किंवा शेतरस्ते असतात ना, तिथे होणारी दादागिरी आणि अतिक्रमण. आज आपल्याकडे अभ्यासासाठी एक अतिशय महत्त्वाचा सरकारी निर्णय आहे. 25 मार्च 2026 रोजी शासनाने मुख्यमंत्री बळीराजा शेत किंवा पाणंद रस्ते योजना याबद्दल एक नवीन परिपत्रक काढलंय. बरोबर. आणि हे परिपत्रक खूप महत्वाचं आहे, कारण यातले नियम इतके कडक आहेत की आता रस्ता अडवणाऱ्यांची खैर नाही हे स्पष्ट होतंय. नक्कीच. आणि हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल की आता यापुढे गावातली ती जुनी दादागिरी चालणार नाहीये, कारण नियम अगदी मुळापासून बदललेत. हो, म्हणजे कसं आहे, शासनाने आता अगदी थेट भूमिका घेतली आहे. गाव नकाशावर जर रस्ता असेल आणि तिथे कोणी अतिक्रमण केलं असेल तर तहसीलदार आता फक्त 7 दिवसांची नोटीस देतील. अच्छा, म्हणजे फक्त 7 दिवस? हो, फक्त 7 दिवस. आणि समजा त्या मुदतीत अतिक्रमण नाही काढलं तर शासन स्वतःच्या पातळीवर ते तत्काळ हटवणार आहे. पण खरी मोठी आणि धक्कादायक गोष्ट पुढेच आहे. म्हणजे यापेक्षाही कठोर काहीतरी आहे का यात? होय. जर कोणी रस्त्यावर पीक घेतलं किंवा रस्त्याचं मुद्दाम नुकसान केलं तर त्या व्यक्तीचं आधार कार्ड आणि फार्मर आयडी तब्बल 5 वर्षांसाठी ब्लॉक केला जाईल. बापरे, 5 वर्षांसाठी ब्लॉक? म्हणजे आता गावातली दादागिरी थेट बंदच होणार. पण 5 वर्षे सर्व सरकारी योजनांतून बाद होणे ही खूप मोठी शिक्षा आहे. याचे नक्की परिणाम काय होतील? बघा, फार्मर आयडी ब्लॉक होणे म्हणजे एखाद्याचा आर्थिक पासपोर्टच रद्द करण्यासारखा आहे. तो शेतकरी 5 वर्षे कोणत्याही शासकीय मदतीसाठी किंवा पीक विम्यासाठी, अगदी खतांच्या अनुदानासाठी सुद्धा पूर्णपणे अपात्र ठरेल. म्हणजे दुसऱ्याचा रस्ता अडवला तर थेट स्वतःच्याच शेतीच्या अर्थकारणाला कुलूप लावण्यासारखं आहे हे? अगदी बरोबर. यामुळे स्थानिक पातळीवर केवळ ईर्षेपोटी जे रस्ते अडवले जातात त्या प्रवृत्तीला आपोआप आळा बसेल. पण हे सगळं तेव्हाच लागू होईल जेव्हा प्रत्यक्षात रस्ता बांधण्याला जागा असेल. मग आता नवीन रस्ते बांधण्यासाठी जमिनीचं संपादन कसं होणार? तिथेच तर शासनाने एक अतिशय व्यवहार्य मार्ग निवडला आहे. रस्ते बांधणीसाठी कुठलंही सक्तीचं भूसंपादन शासनाकडून होणार नाहीये. म्हणजे शेतकऱ्यांना सक्ती नाहीये? अजिबात नाही. शेतकरी स्वतःहून जमीन देणार असतील तर त्यांना नोंदणीकृत दानपत्र किंवा बक्षीसपत्र करावं लागेल आणि याची नोंद थेट त्यांच्या 7/12 उतार्यावर घेतली जाईल. अच्छा. आणि यात शेतकऱ्यांचा काही फायदा आहे का? हो ना. सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे या दानपत्रासाठी लागणारं मुद्रांक शुल्क म्हणजे स्टॅम्प ड्युटी आणि नोंदणी फी शासनाने 100% माफ केली आहे. यामुळे शेतकऱ्यांचा हजारो रुपयांचा भुर्दंड वाचणार आहे. अरे वा, 100% माफी. पण आता तुम्ही म्हणाल, समजा एखाद्याने भावनेच्या भरात किंवा गावातल्या दबावाखाली जमीन दिली आणि नंतर त्याचा विचार बदलला तर? म्हणजे एकदा दिलं ते दिलं असा हा कायदा आहे की यात काही माघार घेता येते? नाही, इथे माघार घेता येत नाही. एकदा शासनाला दिलेली जमीन परत मागता येणार नाही, कारण भविष्यात कोणीही ब्लॅकमेल करू नये किंवा सुरू झालेल्या रस्त्याचं काम अडवू नये, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. बरोबर आहे. काम मध्येच थांबायला नको. पण आता समजा जागा मिळाली, स्टॅम्प ड्युटी वाचली, पण जिथे रस्त्याचं काम येतं तिथे कंत्राटदार आलेच, आणि आपल्याकडे गावाकडच्या रस्त्यांचा दर्जा कसा असतो हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्याबद्दलही शासनाने एक ठोस पाऊल उचललंय. शासनाने इथे मध्यस्थांना आणि त्या रातोरात गायब होणाऱ्या बोगस कंत्राटदारांना चाप लावलाय. रस्त्याचं काम करणाऱ्या कंत्राटदाराकडे स्वतःची यंत्रसामग्री म्हणजे मशिनरी असणं आता सक्तीचं केलंय. अच्छा, म्हणजे भाड्याची मशिनरी चालणार नाही तर? नाही, भाड्याची मशिनरी चालणार नाही. ज्याची स्वतःची मशिनरी आहे तोच कंत्राटदार हे काम गांभीर्याने करेल, असा त्यामागचा विचार आहे. आणि शिवाय कामाच्या दर्जाच्या सुरक्षेसाठी 15 लाख रुपये किंवा कामाच्या रकमेच्या 2% अनामत रक्कम ठेवली जाईल. आणि काम बोगस निघालं तर थेट काळ्या यादीत टाकलं जाईल. पण इथेच खरी गोष्ट आहे. हे सगळं प्रत्यक्षात आणण्यासाठी अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित केली आहे. मामलेदार न्यायालय अधिनियम आणि महाराष्ट्र जमीन महसूल संहितेच्या कलम 143च्या आदेशांची थेट अंमलबजावणी करावीच लागेल. म्हणजे अधिकाऱ्यांनाही आता टाळाटाळ करता येणार नाही असं म्हणायचंय तुम्हाला? अगदी बरोबर. त्यांना अडथळे तातडीने दूर करण्याचे विशेष आणि थेट अधिकार दिलेत आणि ते वापरण्याची जबाबदारी त्यांचीच आहे. म्हणजे कागदावरचे नियम आता थेट जमिनीवर उतरणार आहेत तर आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या GRचा थोडक्यात सारांश बघूया. अतिक्रमण फक्त 7 दिवसात काढावं लागेल. रस्ता खराब केल्यास आधार आणि फार्मर आयडी 5 वर्ष बॅन होईल. जमीन दान केल्यास फीमध्ये 100% माफी मिळेल.
आणि दर्जेदार कामासाठी कंत्राटदारांवर स्वतःची मशिनरी असण्याची सक्ती असेल. अगदी अचूक. हा नियम प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचायलाच हवा आणि त्यांनी याचा फायदा घ्यायला हवा. अशाच महत्त्वाच्या कायद्यांची माहिती हवी असेल तर महायोजना सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ लगेच शेअर करा. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय शिवराय, जय महाराष्ट्र.